नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दुसऱ्या मार्गशीर्ष महिन्यातल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तसंच दत्त जयंतीनिमित्त पण तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता मी एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये पूजा मांडलेली, कारण की प्रतीक्षा गेली गावाला. तर मला पूजा मांडता येते बरं का, मला फक्त रांगोळी काढता येत नाही. पण मी रांगोळी अशी काढली एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये, वेली वेली काढल्यासारखी. आणि आता आरती पण झालेली, कथा पण वाचून झालेली, सगळं व्यवस्थित झालंय. हे माझ्या घरचं देव. तर तुम्ही हे तर बघतातच प्रत्येक व्हिडिओमध्ये. पण माझ्या घरच्या देवामध्ये एवढं मला भारी वाटतं ना, कारण की मंदिर पण नाही आणि टेबलवरच मांडलेत, तरी पण एवढं मन असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं ना. काय मिळेल काय की, पण मला माझ्या देवघरामध्ये एवढं भारी वाटतं ना. बघू शकता तुम्ही. तर आता एकदम मस्तपैकी पूजा झालेली आहे. लक्ष्मीची पण केलेली आणि माझ्या घरच्या देवाची पण पूजा झालेली. आणि आता आम्हाला जायचंय मंदिरामध्ये. स्वामीचं पण आणि दत्ताचं पण मंदिर आहे, तिथं जायचंय आम्हाला पाया पडायला. तर तिथं आज प्रसाद पण आहे जेवायला. तर माझा उपवास आहे, तर मी तिथं सोडणार आहे. आणि घरच्या देवासाठी नैवेद्य केलेला मी गोड भात, कारण की आता उपवास धरला दिवसभर, तर घरच्या देवाला पण नैवेद्य पाहिजे. त्याच्यामुळे मग मी गोड भात केलाय. आता ते गोड भात दाखवणार आणि पाया पडायला मी मंदिरात जाणार. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.